बात करेंगे, मिलजुल कर अब काम करेंगे। आओ अब कुछ बात करेंगे, मिलजुल कर अब काम करेंगे। तब जाकर कुछ बात बनेगी, जनहित की शुरुआत बनेगी। भारतीय छात्र संसद, भारतीय छात्र संसद, भारतीय छात्र संसद। ना ना अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना याबाबतीतले काही विचार देणं, काही त्यांच्यासमोर चांगले आदर्श ठेवणं ही चांगली गोष्ट आहे। परंतु मगाशी ज्याचा उल्लेख झाला महेशजी, की ह्या सगळ्याचं प्रात्यक्षिक शिक्षण सुद्धा महत्वाचं असतं, जे पूर्वी महाविद्यालयीन पातळीवरच्या निवडणुकांमध्ये मिळायचं। दुर्दैवाने इतर राजकीय पक्षांचा त्यातला सहभाग इतका वाढत गेला, त्याला वेगळं वळण लागलं। परंतु तुम्हाला नाही वाटत का की ह्या निवडणुका पुन्हा एकदा प्रत्यक्ष यायला पाहिजेत? मला इथे आवर्जून सांगावंसं वाटतं की मी स्वतः या अशा निवडणुकांचा अनुभव घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी सक्रिय नेतृत्व केलेलं आहे। कोकण विद्यार्थी आघाडी नावाची एक युवक संघटना होती आणि त्या संघटनेचा मी अध्यक्ष होतो। आम्ही ठाण्यामधून UR निवडून आणण्यासाठी काय करावं लागतात त्या निवडणुका, म्हणजे एक प्रकारे आमदारकी किंवा खासदारकीची कशी रंगीत तालीम असते याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे। परंतु त्या निवडणुकांमध्ये ज्या प्रकारचा हिंसाचार घुसला, ह्या हिंसाचारामुळे आपल्याकडे कसं आहे की एखाद्या रोगावर जर औषध मिळत नसेल ना, तर त्या रोगाचं मूळ कारणच नष्ट करून टाकण्याऐवजी तो अवयवच कापून टाकतात। त्यामुळे जी शासकीय पातळीवर जो निर्णय घेतला गेला की त्या निवडणुका बंद करा, आणि त्या निवडणुका बंद करण्यामुळे एक जे प्रॅक्टिकल शिक्षण देणारी जी यंत्रणा होती ती यंत्रणा संपून गेली, आणि त्यामुळे त्या यंत्रणेतून जे तयार होणारे युवा नेतृत्व होतं, ते युवा नेतृत्व आज महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या राजकारणातून बाद होताना दिसतं। आज तुम्ही आनंद शर्मांपासून कमलनाथ पर्यंत अनेक मोठे नेते बघा, हे सगळे नेते युवा चळवळीतून पुढे आलेले आहेत, आणि या लोकांनी आज देशाला नेतृत्व दिलेलं आपण पाहतोय। महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही परिस्थिती आहे, परंतु निवडणुका बंद केल्यामुळे ही प्रोसेस थांबलेली आहे। आता आपण जो मुद्दा, मला असं वाटतं आपण दूरध्वनीवरून आता चर्चेत सहभागी होत आहेत आमदार प्रशांत ठाकूर पनवेलहून, तेही तरुण आमदार आहेत, त्यांनाही मला वाटतं हा विचारू शकतो आपण प्रश्न। नमस्कार, आपल्या चर्चेमध्ये स्वागत। प्रशांतजी तुम्हाला माझं प्रशांतजींबरोबर आपण नंतर संपर्क करूया। परंतु वर्षाताई, शासनाचा याच्यामध्ये मोठा रोल आहे की महाविद्यालयीन पातळीवरच्या निवडणुका झाल्या पाहिजेत। एकतर महेशजी म्हणतात त्याच्याशी आपण सहमत आहात का, आणि तसं जर असेल तर आपण याच्यामध्ये काय करू शकता शासनाचे प्रतिनिधी म्हणून? मी महेशजींना एक सांगू इच्छिते की या निवडणुका पूर्वी होत होत्या, ज्यावेळी मी सुद्धा कॉलेजमध्ये होते त्यावेळी त्या निवडणुका होत होत्या, पण नंतरच्या काळामध्ये जसं तुम्ही सांगितलं की त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंडगिरी सुरू झाला, हिंसाचार सुरू झाला, आणि म्हणून मधल्या काळामध्ये तो निर्णय घेतलेला आहे। पण बिलकुल प्रत्येकाला संवैधानिक अधिकार आहे। पक्ष पातळीवर जर म्हणायचं झालं तर आम्हाला सांगायला हवं की आमचे युवा नेते राहुलजी गांधी यांनी आता आमची जी युवकांची जी पिढी सगळी होते, जी निवडणुका ती सगळी डेमोक्रेटिक वेने लोकशाहीच्या पद्धतीने होतात, आणि सगळे इलेक्शन असेल, मग बूथ लेवलचं इलेक्शन असेल, असेंब्ली लेवलचं इलेक्शन असेल, किंवा जिल्ह्याच्या लेवलचं, तालुक्याच्या लेवलचं इलेक्शन असेल, सगळे इलेक्शन मध्ये जे आहे डेमोक्रेटिक पद्धतीने केले। बरोबर, पण कॉलेजेसमध्ये पुन्हा निवडणुका मला असं वाटतं की या संदर्भामध्ये आपण बसलं पाहिजे आणि या संदर्भामध्ये काय काय गोष्टी केल्या पाहिजेत याचा विचार केला पाहिजे। मला ताई या संदर्भातच बोलायचं आहे की आता लोकशाहीच्या माध्यमातून ज्या स्थानिक पातळीवरच्या निवडणुका होतात, अगदी आपण ग्रामपंचायत पातळीपासूनच्या निवडणुका काढल्या तर आणि खासदारकी पर्यंतच्या निवडणुका काढल्या, त्या सगळ्या याच्यामध्ये हिंसाचार हा अनिवार्य बनलेला आहे भारतामध्ये। तर आपण या निवडणुका बंद नाही केलेल्या, त्या वेगवेगळ्या म्हणजे पंचायत राज लेवलच्या असतील किंवा आपण यंत्रणा निर्माण केली की त्या नीट व्हाव्यात याच्यासाठी, तशी तिकडे यंत्रणा करता येऊ शकेल का केलं? त्याच्यामध्ये माझं एक असं म्हणणं आहे की सुदैवानं किंवा मी नशीबवान आहे म्हणून मी ग्रामपंचायतीची निवडणूक लढलो नाही, पंचायत समितीची नाही, जिल्हा परिषद, डायरेक्ट मी आमदार झालो। परंतु या प्रोसेसमधनं सगळ्यांनी येणं गरजेचं आहे, आणि तसंच महाविद्यालयीन इलेक्शन्समध्ये गरजेचं आहे। आणि म्हणून माझ्या माहितीप्रमाणे मी ज्यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो ते सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली आमच्या विद्यार्थी संघटनेनं, मगाशी जो राहुलजींनी या ठिकाणी उल्लेख केला लिंगडोह समिती, त्याची शिफारस शासनाकडे आलेली आहे। त्याच्यामध्ये त्या समितीची अंमलबजावणी जर व्यवस्थितरित्या केली तर हा हिंसाचार आणि काही राहणार नाही। परंतु माझं प्रांजल मत आहे की विद्यार्थ्यानं, महाविद्यालयीन विद्यार्थ्यानं
राजकारणामध्ये यायचं जर असेल तर आपला बेस मजबूत करून घेणं गरजेचं आहे. आपण मी तुम्हाला व्यत्यय माफ करा, परंतु आता 2 युवा नेते आपल्या दूरध्वनीवरून एकाच वेळेला आपल्याला उपलब्ध झालेले आहेत. खासदार सुप्रियाताई सुळे अमृतसरमध्ये ते आहेत, परंतु आता आज महाचर्चेमध्ये मुद्दाम त्या दूरध्वनी सहभागी होत आहेत, आणि आमदार प्रशांत ठाकूर. नमस्कार सुप्रियाताई, आपल्या या चर्चेमध्ये स्वागत. आणि आमदार प्रशांत ठाकूर आपलंही स्वागत. सुप्रियाताई, आपण इथे महाचर्चेमध्ये मुंबईमध्ये चर्चा करतो आहोत युवक आणि राजकारणातील सहभाग या विषयाची. हॅलो. हा सुप्रियाताई, आपण युवकांचा आम्ही जास्त वेळ नाही घेऊ शकत, आम्ही पंजाबला दौऱ्यावर आहे. हो, आपण फक्त 2 मिनिटात आम्हाला एवढंच पाहिजे होतं की युवकांचा राजकारणातला सहभाग वाढवणं, आणि तोही सुशिक्षित सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या युवकांचा सहभाग वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे? हॅलो. युवकांचा राजकारणातला सहभाग वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे? पंजाब. अच्छा, कोण बोलतंय? आमदार ठाकूर, आपण आता बोलतोय की युवकांचा कसा काय सहभाग असायला पाहिजे राजकारणातला, पंजाबला दौऱ्यावर आहे. त्या अनुषंगाने आपण सुप्रियाताईंशी परत संपर्क साधूया. परंतु राजकारणात मुलांचा प्रवेश होणं, त्यांना त्याचं शिक्षण मिळणं, याच्याकरता महाविद्यालयीन पातळीवरच्या निवडणुका पाहिजेत असा मुद्दा इथे आता उपस्थित होतोय, त्याची चर्चा करतोय. तुम्हाला काय वाटतं? पुन्हा एकदा आपला मला असं वाटतं संपर्क झालेला नाहीये. राहुलजी, स्कूल ऑफ गव्हर्नमेंटमध्ये आपण असं प्रात्यक्षिक शिक्षण देता का निवडणुकांचं? आपल्याला माहिती आहे की देशभरामध्ये पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, पॉलिटिकल सायन्सचे प्रोग्राम, सोशल सायन्सचे प्रोग्राम, लॉचे प्रोग्राम हे ट्रेडिशनल प्रोग्राम्स होते. पण 2005 साली आपण MITच्या माध्यमातून देशामध्ये पहिली राजकारणाचं प्रशिक्षण देणारी की फॉर्मल ट्रेनिंग नाही, ट्रेनिंग आणि एज्युकेशन मध्ये फरक आहे. ट्रेनिंग हे शॉर्ट टर्म असते, एज्युकेशन इज अ लॉंग टर्म. एक डिग्री प्रोग्राम, डिप्लोमा प्रोग्राम, 1 वर्षाचा निवासी प्रोग्राम करू शकलो की ज्याचं नाव दिलं मास्टर्स प्रोग्राम इन गव्हर्नमेंट, की ज्याच्यामध्ये मुलांना पंचायती, कॉर्पोरेशन, विधानसभा, लोकसभा, चांगली खेडी, वाईट खेडी, चांगले मतदारसंघ असं पूर्ण ओरिएंटेशन वर्षभरामध्ये दिलं जातं. आणि एवढंच नव्हे तर तुलनात्मक अभ्यासाकरता, विविध लोकशाहीचा अभ्यास करण्याकरता 5 देशांचा दौराही त्यांना करवला जातो. आणि अत्यंत ग्रासरूट मधली मुलं ह्याच्यामध्ये सहभागी होतात. काही आमदार खासदारांची मुलं ह्याच्यामध्ये असतात. पण मला विशेष आनंद आहे की ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये सरते शेवटी ह्यांचं जे प्लेसमेंट ज्याला म्हणता येईल, पण ह्यांना राजकीय लोकांच्या बरोबर ह्यांना अटॅचमेंट दिली जाते. की 3 महिने की माननीय शरद पवार जे असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, अनेक महत्वाच्या मंडळींना आपण त्याच्यामध्ये लिहितो आणि त्यांना सांगतो की ह्या विद्यार्थ्याला आपल्या बरोबर 3 महिने काम करायचं, त्यांना त्याचा अनुभव आणि त्या प्रोसेसमधनं त्यांना त्या पार्ट्यांची दालनं उघडी होतात. या संदर्भात मी अनुभव जरा इथे मांडू इच्छितो की अमेरिकेमध्ये ही प्रोसेस इतकी सुलभ झालेली आहे आणि सहज झालेली आहे की बॉबी जिंदाल, जे भारतीय वंशाचे तिथले गव्हर्नर आहेत लुइसियाना प्रांताचे, आणि एकदा नाही तर त्यांनी 2 टर्म ते गव्हर्नर आहेत तिथे, त्यांनी त्यांचं करिअर असंच पदवी परीक्षेनंतर वयाच्या 23व्या वर्षी त्यांनी राजकारणामध्ये तिथे करिअर सुरू केलं. आणि अत्यंत तरुण वयामध्ये त्यांच्याकडे मोठ्या जबाबदाऱ्या पडत गेल्या. तिथे त्यांनी जसं आपलं कर्तृत्व सिद्ध केलं, त्यांच्यावर 36व्या वर्षी गव्हर्नर पदाची जबाबदारी त्यांना मिळाली. आणि त्यानंतर या नंतरच्या 4 वर्षांनी येणाऱ्या अमेरिकेच्या निवडणुकीमध्ये, राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये बॉबी जिंदाल हे अत्यंत महत्वाचं नाव असेल. ही जी आपण पुन्हा एकदा प्रशांत ठाकूरांकडे जाऊया, माफ करा. नमस्कार प्रशांतजी. नमस्कार. या चर्चेमध्ये आपण युवकांचा राजकारणातला सहभाग वाढवण्याच्या अनुषंगाने बोलतो, आणि आताच महेशजींनी असं सांगितलं की अमेरिकेतलं त्यांनी उदाहरण दिलं बॉबी जिंदल यांचं, की त्यांच्यातले गुण हेरून तिथल्या ज्येष्ठ राजकीय नेत्यांनी त्यांना हाताशी धरलं आणि इतकं पुढे आणलं. मला असं वाटतं की आता जे तुमच्यासारखे प्रस्थापित पण युवा नेते आहेत ते अशा पद्धतीनं चांगलं तरुण नेतृत्व हेरतायत का? कशा पद्धतीनं हे करतायत? निश्चितपणानं स्वागतच करतो की राजकारणामध्ये युवक जे आले, युवकांनी स्वतः पुढे जाण्याच्या बरोबरीनं त्यांच्या अन्य तरुण सहकार्यांना पुढे नेण्याचा विचार केला पाहिजे. आमच्यासारखे सर्वसामान्य जिल्ह्याचे अध्यक्ष असलेल्या मंडळींना राहुलजींनी तिकीट दिलं आणि आम्हाला विधानसभा लढवण्याची संधी दिली. आता अशा पद्धतीनं आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका असू द्यात, पंचायत समितीच्या निवडणुका असू द्यात किंवा नगरपालिकाच्या निवडणुका असतील, यांच्यामध्ये सुद्धा तरुण पुढे आले पाहिजेत. आणि मगाशी आपल्या या कार्यक्रमामध्ये जसं राहुलजी सांगतायत किंवा आमच्या माननीय वर्षाताई सांगतायत की याच्यामध्ये आम्हाला नव्या लोकांना जर समोर यायचं असेल तर त्या दृष्टिकोनातून वेगवेगळं शिक्षण घेतलेली त्याचा अभ्यास आहे, अशी मंडळी सुद्धा याच्यामधून पुढे आली पाहिजेत. याचा प्रयत्न आम्ही सुद्धा करत असतो. आणि या दृष्टिकोनातून एक तरुण असल्यामुळे निश्चितपणानं समोरचा तरुण हा जास्त कार्यक्षमतेनं काम करू शकेल. ते तुम्ही बघत असता.
निश्चित. आणि त्याच्याही बरोबरीनं असं आहे की युवकांमधली सगळ्यात जास्त क्षमता असते की कुठलाही समोरचा नकार झेलून त्याच्या पुढे जाऊन काम करण्याची ताकद युवकांमध्ये आहे, भिंतीला धडक देण्याची ताकद युवकांमध्ये आहे. आणि मला वाटतं की त्या दृष्टिकोनातून आता राहुलजींनी युवकांच्या निवडणुका घ्यायला सुरुवात केलेल्या आहेत, युवक काँग्रेसच्या निवडणुका घ्यायला. प्रशांतजी, महेशजींना तुम्हाला काही प्रश्न विचारायचा आहे? प्रशांतजी, आपण आता ज्या पद्धतीने सांगितलं की युवकांचा सहभाग हा एकंदरच सर्व लोकशाही प्रक्रियेमध्ये खूप महत्वाचा आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये घराणेशाही आणि प्रत्यक्ष काम करणारे तरुण याच्यामध्ये कायम फरक होताना दिसतो की जे प्रत्यक्ष काम करणारे तरुण आहेत त्यांना ज्या पद्धतीने प्लॅटफॉर्म मिळायला पाहिजे तो मिळत नाही अशी तक्रार तरुणांकडून केली जाते. तर याबद्दल तुमचा अनुभव काय? बऱ्याच अंशी आपण पाहतो की आजवरच्या राजकारणामध्ये किंवा एकंदरीत कुठलंही क्षेत्र आपण निवडूया, राजकारणाविषयीच का बोला, की प्रस्थापित जे आहेत ते पुढच्यासाठी येणाऱ्यासाठी वाट मुक्त दिसत नाही. तेव्हा मला वाटतं की याच्यामध्ये एक शिक्षण आणि शिक्षणाच्या माध्यमातून येणारे संस्कार, या संस्काराच्या आधारावरती समोरच्या ज्याला ती संधी मिळू शकलेली नाही त्याला संधी देण्याचा प्रयत्न करणं, मला वाटतं या दृष्टिकोनातून सगळ्यात जास्त चांगल्या पद्धतीनं आपल्याला युवकांना काम करता येऊ शकतं. कारण आपण हे सगळं दुःख पाहिलंय, अनुभवलंय, स्वतःचं नाही तर किमान समोरच्याचं तरी अनुभवलंय. त्यामुळे ह्याच्यातून मार्ग काढण्याची जबाबदारी ही सुद्धा आपण स्वीकारली पाहिजे. प्रशांतजी, एक छोटासा प्रश्न असा आहे की आपले स्वतःचे वडील सुद्धा राजकारणात होते म्हणून आपण राजकारणामध्ये आलात, अन्यथा कदाचित काही वेगळ्या करिअरचा विचार केला असतात? बरोबर आहे. मी स्वतः व्यक्तिशः या दृष्टिकोनातून म्हणजे राजकारणात होतो, पण या दृष्टिकोनातून निवडणूक लढवण्याचा विचार करत नव्हतो. पण 2006 सालापासून ज्या वेळेला राहुलजींनी या संदर्भामध्ये युवकांची फळी बांधायला सुरुवात केली त्यानंतर निश्चितपणानं आम्हाला स्वतःला ज्या वेळेला राहुलजींची बोलता आलं त्याच्यातून जे जाणवलंय की त्यांना एक सिस्टीम डेव्हलप करण्यामध्ये रस आहे. स्वतः पद घेण्यापेक्षा अशी एखादी सिस्टीम डेव्हलप करावी की जी सिस्टीम काम करत राहील याच्यावरती त्यांनी जास्त विश्वास ठेवलाय. आणि ती सिस्टीम पाहिल्यामुळे आम्ही बरेचसे तरुण आता काँग्रेसच्या प्रवाहामध्ये जोडलो आहे. धन्यवाद प्रशांतजी, आपण या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल. मला थोडंसं बोलायचं असं आहे की डॉक्टरचा मुलगा डॉक्टर झाला तर त्याच्यावरती एवढं कोणी ऑब्जेक्शन घेत नाही. इंजिनिअरचा मुलगा इंजिनियर झाला होत नाही. मला असं वाटतं की मुलामध्ये सुद्धा इच्छाशक्ती असते की त्याला सुद्धा कधी राजकारणात यायचं इच्छा असते. माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मला स्वतःला राजकारणात यायची इच्छा होती. मला तर 2 मोठे भाऊ आहेत, ते सुद्धा राजकारणात आहेत. म्हणजे त्यातला दुसरा नंबरचा भाऊ माझ्या राजकारणात आहे, तिसऱ्या नंबरची मी आहे. तरी सुद्धा मी राजकारणात येण्याची इच्छा व्यक्त केली, कारण मला राजकारणात यासाठी यायचं होतं की सिस्टमच्या बाहेर उभं राहून आपण सिस्टमच्या किती पाणी खोल आहे आणि किती घाण आहे म्हणण्यापेक्षा त्या पाण्यात आपण उतरलं पाहिजे. आणि माझी स्वतःची इच्छा होती म्हणून मी राजकीय क्षेत्रामध्ये आलेले आहे. हे मात्र मान्य करते की मला वडिलांचं पाठबळ असल्यामुळे मला ते सोपं पडलं. पण याच्या व्यतिरिक्त मी स्वतः सुद्धा काम करते. मी आपल्याला सांगू इच्छिते की APJ अब्दुल कलाम आहे, त्यांनी एक गोष्ट सांगितलेली आहे, राजकीय नेत्यामध्ये कुठले गुण असले पाहिजेत, त्याच्यामध्ये एक असलं पाहिजे की त्याला एक एम असलं पाहिजे. एमच्या दृष्टिकोनातून त्याला व्हिजन असलं पाहिजे. आणि व्हिजन नंतर असल्यानं तुझा फायदा नाही, त्याच्यामध्ये करण्यासाठी पॅशन असलं पाहिजे. आणि सगळ्यात मोठी जबाबदारी जर काय असते तर आपण इलेक्शनला ज्यावेळी उभं राहतो त्यावेळी आपण हारूही शकतो. त्यामुळे हारलं तर इच्छाशक्ती कमी नाही केली पाहिजे आणि सत्तेमध्ये आल्यानंतर स्वतःच्या डोक्यामध्ये सत्ता पण घेऊन नाही गेलं पाहिजे. हेही जी मुलं करू शकतात तीच मुलं राजकारणामध्ये सक्सेसफुल होऊ शकतात असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायला हवं की राजकीय क्षेत्रामधला फायदा जरूर असतो, पण प्रत्येकाचं स्वतःचं वेगळं व्यक्तिमत्व असतं, प्रत्येकाची स्वतःची वेगळी विचारसरणी असते आणि प्रत्येकाची काम करण्याची वेगळी पद्धती असते. त्यामुळे राजकीय क्षेत्रामध्ये येत असताना मला आजच्या नव्या पिढीला एवढंच सांगायचं आहे, जरुरी याच्यामध्ये आलं पाहिजे. याचं कारण असं की हे आपण एवढी सगळी चर्चा सांगताय की अभ्यास केला पाहिजे, पण या व्यतिरिक्त मुलांना प्रॅक्टिकली काम करत असताना आणि कसं राजकारण काय असतं, पैशाचं राजकारणाचा काही लोकांनी उल्लेख झाला की राजकारण हे तुम्ही मला सांगितलं की पैशाचा खेळ झालेला आहे. असं असतं या देशाचे पंतप्रधान लाल झाले नसते, टाटा बिर्ला झाले असते. आजही आपण या देशाची उत्तम महेशजी पण म्हणाले होते की सगळ्याला अपवाद असतातच, परंतु प्रमुख प्रवाह जो दिसतो त्याच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. असेच अनेक प्रवाह आहेत, त्याच्याविषयी आपण चर्चा करूया. परंतु आता ह्या क्षणी छोटीशी विश्रांती घेऊया. महाचर्चेमध्ये आज आपण जो विषय घेतलाय हाती तो असा आहे की युवा पिढी आणि राजकारणातील सहभाग. एक खूप नोंद घेण्यासारखी अशी गोष्ट आहे म्हणजे पुण्यातल्या MIT या संस्थेच्या भारतीय छात्र संसद हा एक खूप अभिनव उपक्रम गेले 2 वर्ष चालवला जातो आणि यंदाही तो लवकरच होणार आहे की याच्यातून युवकांना एक नेमकी दिशा देणं आणि त्यांना लोकशाही प्रक्रियेत समाविष्ट करून घेणं हा त्याचा मुख्य उद्देश आहे. त्या भारतीय छात्र संसदेची एक छोटीशी झलक आपण बघूया.